हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर ॲक्च्युली खूप दिवसांनी ब्लॉग बनवते। तर इथे काल रात्री चूल लावली होती माझ्या लेकीला, चुलीवरचं चिकन खायचं होतं। सो मग चूल लावलेली, मग आता म्हटलं ती आता सकाळी साफ करून घेते, कारण की राख वगैरे काढायची होती आणि काही मातीचं भांडं वगैरे होतं ते मी धुवायचं ठेवलं होतं, का तर चुलीवर राखेनेच घासायचं होतं त्याच्यामुळे। तर इथे चुलीतली राख काढली आणि वरचं जे जास्त मोठे तुकडे होते कोळशाचे वगैरे ते मी एका भांड्यामध्ये म्हणजे एका घमिल्यामध्ये काढून घेतलेले आणि बाकीचे सगळं अशा पद्धतीने सगळी राख काढून स्वच्छ करून घेते आणि उरलेली जी खाली शिल्लक राख असते ती एका वेगळ्या टोपल्यामध्ये म्हणजे काढून घेते, जेणेकरून मला ती वापरता येईल। आता हे काल मातीचं भांडं आहे काळ्या रंगाचं, ते मी काल चुलीवरती वापरलं होतं। तर शक्यतो मी ते राखेनेच घासते, मग ते दुसऱ्या दिवशी मी घासते, कारण की माझ्याकडे आधीची शिल्लक राख नव्हती, सो मी ते तसंच ठेवलेलं होतं। तर ह्याच्यामध्ये अशी राख थोडीशी घालून घेते आणि वरूनसुद्धा राखेने चोळून घेते। हातामध्ये हँडग्लोव्ज घातले ब्लॅकवाला, जेणेकरून हात खराब होणार नाही। आता खूप काळे होतात आणि तो काळेपणा निघायला 1-2 दिवस लागतात कधी कधी। सो मी ती नुसती राख टाकून अशा पद्धतीने भांडं घासून घेते। ह्याच्याबरोबर माझ्याकडे एक पितळेचं पातेलं आणि एक लोखंडाची कढई, ती पण मी राखेनेच घासणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे भांडी वगैरे आता घासून झाली। तुम्ही हे भांडं बघू शकता, छान निघालेलं आहे। गेली 2 वर्ष मी हे भांडं अशाच पद्धतीने वापरते आणि ते आता जरासं उन्हामध्ये सुकायला ठेवलं। आता चूल बघू शकता तुम्ही, स्वच्छ दिसायला लागली। आता त्याला थोडंसं रंगरंगोटी करायची वेळ आलेली आहे। तर पुन्हा भेट